आता काय तुमच्या चेकचं नवीन? ते मी अंजली मॅडमशी बोलतोय. असलं काहीतरी निमित्त काढून येता ना तुम्ही? त्यांनीच मला बोलवलं. हो, मीच बोलवलंय त्यांना. इथे साईन करा. आणि हो, जाताना माझ्याकडून एक प्लास्टिकची पिशवी सुद्धा घेऊन जा. काय चेक पुन्हा भिजायला नको ना. पालकाची भाजी, एकाला गवाराची भाजी, कधी व्हायचं माझा स्वयंपाक. ए बाई, जरा भाजी निवडून दे मला, पटापट हात चालव. चल. अगं पेपर वाचून झाल्यावर मी निवडून देणारच होते. काल दिली असतीस तर आधीच नसती का निवडून ठेवली? मी बोलायला लागल्या रे, कसं ऐकू येणार? ऐकतोस? पण काल तू कशी देणार? काल गडबडीत होतीस ना, पद्मजाच्या घरी गेलीस, त्यामुळे सगळं विसरून गेलीस. ताईडा, हे घरात सांगायचं नव्हतं का? ए भाजी निवड, उशीर होतोय मला. श्यामल, काय घडलं या घरात कळणार आहे मला? हो, गेले होते. ज्या गोष्टीसाठी तू गेली होतीस ना, ते पूर्णपणे चुकीचं आहे. हो का? मग इतके दिवस तुम्हाला साधा विषयही काढता आला नाही, हे नाही का चुकलं तुमचं? श्यामल, या विषयावरती आपलं अनेकदा बोलणं झालेलं आहे. तरी तिथे त्याची काय गरज होती तुला? तुम्ही खरंच सही. हो मालक, काय प्रॉब्लेम काय? हा, लग्न ठरल्याबद्दल आज सगळ्या ऑफिसला पेढे वाटले. बरं झालं तुम्ही आला. घ्या, दे रे सुनील त्यांना. घ्या. काकू, अगं गिरिजा, अगं गिरिजा, अगं मी आता तुझाच विचार करत होते. म्हणजे मनात ना मी आता असं म्हणजे इंट्युशन. हा तेच. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार बघ. नक्की होतील. पण काय झालं माहितीये का, काल तुम्ही घरी आला होतात पण काही नीट बोलणंच नाही झालं, म्हणून आज मी खास तुमच्याशी गप्पा मारायला आले. अगं बाई ग, ये 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 या ये ग राणी. ही बघ माझी पद्मजा. आज 4 वर्ष झाली पद्मजाला जाऊन. घर रिकाम आहे ग, पण मला आता ती दिसायला लागली तुझ्या रूपात. लग्न झाल्यावर तू मोठ्या सुट्टीवर जाणार ना, आणि लग्नानंतर माझा भाऊ तुला लगेच थोडी जॉईन करायला दिलं ऑफिस. दादा, काय झालं? काय बरं वाटत नाहीये का? डॉक्टरला बोलव का? काय ॲम्ब्युलन्सला फोन करू? असं नाही होऊ शकत. काय बोलून राहिले दादा तुम्ही? चीप, आज ती तुझ्यात सापडल्यासारखे वाटते मला. हुबेहूब सावली आहेस ग तिची तू. तुला सांगू गिरिजा, या घरात पद्मजाच्या जागी जर कोणी येणार असेल ना, तर ती फक्त तू आहेस. काकू, काय बोलताय तुम्ही? हे मी असा कधीच विचार नाही केलाय. तुम्ही तूच माझी पद्मजा आहेस. हो, पण जीजू. नाही, त्याचा तसा नको विचार करू. म्हणजे त्याला काय वाटेल असा विचार करण्यापेक्षा तो एकटा आहे, त्याला कोणीतरी सांभाळणारा हवाय असा विचार करशील. जीजू, यू नो, मला जेव्हा पहिल्यांदा कळलं ना की माय जीजू इज थिंकिंग ऑफ सेकंड अटेम्प्ट ऑफ सुसाईड, तर मला म्हणजे सॉरी पण मला खरंच हसू आलं रे. पण ठीक आहे, आता मला असं काही वाटत नाही. एनिवे, आता पुढे काय? काय म्हणजे? काय म्हणजे पुढे काय? म्हणजे तुला मुलगी कशी हवी आहे?